नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बोटनेक ब्लाऊजचा गळा बघणार आहोत. तर अगोदर मी अस्तर कटिंग करून घेतलेलं, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. तर मेन फॅब्रिकवर मी अस्तर ठेवले आणि त्याला पिन लावून घेतली का जे करून हालचाल होणार नाही. तर सगळ्यात अगोदर आपण मधला भाग जो आहे तो आपण तयार करूया. तर एकसारखं आपलं अंतर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. मी त्याला पिन लावली, टचन पिन. गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची. मी सगळीकडून आपल्याला पिना लावून घ्यायच्यात. तर आपल्याला पाठीची पट्टी न लावता मी थोडंसंच खाली जागा ठेवली का जे करून तेच पाठीची पट्टी मुडपता येईल. मधलं सेंटर आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. आता मधली बाजू आपल्याला पूर्ण कट करून टाकायची. आता व्यवस्थित कटिंग करायची मधली सगळी. कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं टच करायचं आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी देतो त्यावेळेस व्यवस्थित पलटी होईल. आणि मी अस्तर सुईच्या बाजूने टाकलेलं, म्हणजे खालचं मेन फॅब्रिक सुईचं होतं आणि वरून मी अस्तर ठेवलेलं. आता ह्याला प्रेस केलं तरी पण चालते, म्हणजे गळा एकदम फिनिशिंगला येऊन जातो. किंवा ज्यावेळेस आपण दाब शिलाई देतो त्यावेळेला पण व्यवस्थित होऊन जातं. फक्त अस्तर बाहेर येऊ द्यायचं नाही आपल्याला दाब शिलाई देताना. आता आपण रेडीमेड पायपिंग घेतली. रेडीमेड पायपिंग घेतल्याच्या नंतर ती व्यवस्थित आपल्याला त्याला लावून घ्यायची. त्याला नॉर्मल टच केलं रेडीमेड पायपिंगला तरी पण चालतंय. एकदम कडेला व्यवस्थित शिलाई घ्यायची. जसं तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असन, खूप सुंदर असा याचा गळा आलाय. तर ज्यावेळेस आपण रेडीमेड पायपिंग लावतो तर थोडंसं आपल्याला जागा ठेवायची का आपल्याला जी दोरे आहेत ती ओढून जर घेतली तर पायपिंग ही व्यवस्थित वाटते आणि मध्ये कुठं असं ढिल्ला वगैरे काही दिसत नाही. आता आपल्याला याला आवडीनुसार लेस लावायची. तर जसं काठांचा थोडासा कलर होता त्यानुसारच मी याला लेस लावली. तर आपल्याला मेन सेंटर हा गळ्याच्या त्याचा व्यवस्थित घ्यायचा आहे. आता मी एकतर जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर डबल शिलाई घ्या पायपिंगला, किंवा मग लेस लावल्याच्या नंतर सिंगल शिलाई घेतली तरी पण चालते. तर जास्त ब्रॉड पण लेस नव्हती माझी, छान होती का ती घातल्याच्या नंतर खूप व्यवस्थित वाटत होती. असा गळा जोडून झाल्याच्या नंतर प्रेस केलं तरी पण चालते. तर थोडंसं काही अंतर ठेवून मी याला लेस लावली. लेसला आपल्याला दोन्ही बाजूने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे लेस व्यवस्थित बसते. आता आपल्याला याला डबल शिलाई द्यायची, तर मी पूर्ण शिलाई डबल दिली. आता मी तोच कपडा पाठीचा खाली थोडासा मुडपलाय, चहू बाजूने मी टीप मारून घेतली. तुम्हाला जर याला टक्स घ्यायचे असेल तर घेऊ शकतात आणि नसन घ्यायचे तरी काही अडचण नाही. आता आपल्याला वरचा भाग जोडायचा आहे, तर त्याच्यासाठी मग मी डबल अस्तर घेतले का ते क्रॉस पट्टीमध्ये पाहिजे, म्हणजे गळा व्यवस्थित जोडला जातो. आता आपल्याला थोडंसं टच करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी देतो तर ते व्यवस्थित झालं पाहिजे.
आता आपल्याला वरून एक शिलाई द्यायची, जे करून जास्त कडेला पण नसावी. थोडंसं अंतर ठेवून मी शिलाई दिली. तुम्ही हात शिलाई जरी केली तरी पण चालते, काही अडचण नाही, किंवा अशी जरी फिनिशिंग ठेवली तरी पण चालते. तर आपण याला फॅन्सी बटन पण लावू शकतो. गळ्याजवळ खूप छान असं दिसून येईल. अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा गळा कंप्लीट झाला आहे. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि गळा कसा झाला नक्कीच कमेंट करा. याच्यामध्ये तुम्हाला बटन लावू शकतात, खूप सुंदर असं फॅन्सी बटन. अशा पद्धतीने याचा गळा पूर्ण कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.